राम राम मंडळी, जय जवान जय किसान. मित्रांनो, आम्ही जे टोकन पद्धतीने जे सोयाबीन लागवड केली होती आम्ही, तर ती खूप छान अशी प्रकारे निघलेली आहे. आमची उगवण शक्ती 13 वगैरे दिवसाचं पीक आहे, बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच. आणि खूप असे सरळ धोप तासं काढले. बायकोनी बी लागवण करायला मदत केली आणि मी पण केली. आज तणनाशकची फवारणी केली मित्रांनो याच्यावरती. 13 दिवसाचं पीक आहे आणि असा चांगला आम्हाला रिझल्ट वाटला टोकन पद्धतीने, कारण आम्हाला बाया लागत होत्या 20 ते 25 बाई लागत होती, कारण खर्च भरपूर झाला असता. तर पण टोकन टोकन पद्धतीने जर लावलं ना तर खर्चही कमी होतो आणि पीकही छान मस्त एकसारखं किती 8 इंचावर बी पडल्या जाते आहे म्हणजे ना. 3 4 3 4 2 बिया अशा कंटिन्यू पडल्यात इतकं मित्रांनो. छान बघू शकता तर तुम्ही. बघा, तुम्हीच बघा, खूप असे छान अशी लागवण झालेली आहे आमची. तर मित्रांनो, कोणी कोणी एक कमेंट सांगायचं करून म्हणजे सांगा त्या टोकन मशीननं कोणा लागवण केलेली आहे, ला ला काय पेरलेलं आहे. पेरलेलं आहे. तर मित्रांनो, खरंच बायकोनी आज पाणी दिलं पंपात भरू भरू आणि मी फवारलं. म्हणजे आमचे 8 पंप पडले कंटिन्यू. 8 पंप टाकले. आता लवकरात लवकर पाण्याचं वातावरण थोडं आमच्या इकडे कमी आहे. तुमच्या इकडे पाणी कसं आहे ते सांगा. आज आमच्याकडे काल आणि आज उघाड आहे. 15 दिवस झाले सारखा पाणी चालू होता. हां, रिमझिम रिमझिम. रिमझिम. तर मित्र बट्टेवारी आमच्या इकडे खेड्यात म्हणतात. जय जवान जय जय किसान किसान. मित्रांनो. रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग हरी. हरी. मित्रांनो, बघा पहा सोयाबीन कसं आमचं भरून फुलून आलं बरं. असंच देवाची साथ असायला पाहिजे निसर्ग राज्याची.